आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. यांना बेटा. साहेब, गिरिजाला भेटू शकतो का मी? काल तुम्हाला विचारायचं राहून गेलं. तुम्ही त्यांचे कोण? मी होणारा नवरा. होणारा नवरा? अरे वा. अशा वेळी लोक मागे फिरतात. तुम्ही सोबत आहात? खरं सांगू साहेब, गिरिजा निर्दोष आहे हो. माझं तिच्यावर खूप प्रेम आहे आणि तेवढाच विश्वास सुद्धा. तिची काही चूक नाहीये आणि जर चूक असेल ना तर त्यात तिचा स्वार्थ नाहीये. बाकीचं काही माहित नाही, पण तुमच्या बोलण्यातून तुमच्या नात्यातला खरेपणा दिसतो. तुम्ही भेटू शकता. थँक्यू. गिरिजा, विक्रांत, मला माहिती आहे तुझी मनस्थिती, पण तरी विचारतोय, कशी आहेस तू? हे बघ गिरिजा, माझ्या बाजूने पूर्ण प्रयत्न करतोय मी गिरिजा, पण या कायद्याच्या समोर माझं काहीच चालत नाहीये. फक्त आजची रात्र. मी तुला प्रॉमिस करतो गिरिजा, उद्या तुला कुठल्याही परिस्थितीत मी या जेलमधून काढणार. उद्या तू आमच्या सगळ्यांसोबत घरी असशील. हे कधी संपणार आहे काय माहित. केस कोर्टात उभी राहील, त्यापुढे काय होणार आहे काहीच अंदाज नाही आहे. तुला माहिती आहे ना, मी पण अशाच एका प्रॉब्लेम मध्ये अडकलो होतो. तेव्हा तू खंबीरपणे माझ्या मागे उभी होतीस गिरिजा. मग आज का खचलीयस? आपलं काही चुकलं नाही ना यात. मग आपल्या बाबतीत सगळ्या गोष्टी चांगल्याच होणार. गिरिजा, जेवली नाहीस? नाही चल सोबत जेवूयात. विक्रांत, चल. गिरिजा, जेव ना. हिरो नंबर 1 वाटतं. माझी होणारी बायको आहे. आम्ही असेच असतो सोबत नेहमी. काळजी नको करू गिरिजा. उद्या वकील साहेब येतील,
आणि पुढची प्रोसिजर सुरू करतील. विक्रांत, तरी ह्यात मीठ नाहीये. कसं खातोयस? सॉरी. तुझ्या हाताने भरवतेस ना तू, मग अळणी कसं लागेल मला? तुला माहितीये, तू आहेस म्हणून मी हे सगळं सहन करू शकते. आणि तुला माहितीये ना, तू आहेस म्हणून या सगळ्या गोष्टी मी स्ट्रॉंगली करू शकतो. गिरिजा, गिरिजा लक्षात ठेव, या परिस्थितीला खूप स्ट्रॉंगली उत्तर द्यायचंय तुला. हं? विचार नको करू गिरिजा, विचार करायला मी आहे. तू शांत राहा. खरं सांगू, सतत मनात वेगवेगळे विचार येत आहेत. तो मुलगा अचानक गाडीसमोर आला काय, अपघात झाला काय, हॉस्पिटलला गेलो आणि तो मुलगा, विक्रांत, मी नाही मारलं त्याला. मला माहिती आहे गिरिजा, माझ्यामुळे कोणाचा तरी जीव गेलाय, ही गोष्ट मनातनं निघतच नाहीये. गिरिजा, हे सगळं तुझ्यामुळे घडलेलं नाहीये. हा एक अपघात होता. हो, पण त्या अपघातात त्या मुलाचा जीव गेला ना, आणि त्याला मीच जबाबदार आहे. असं काही नाहीये गिरिजा. हे बघ, त्या पोराचं नशीब होतं, तू फक्त निमित्त ठरलीस. विक्रांत, हे बघ गिरिजा, वाईट वाटणं साहजिकच आहे, पण तू स्वतः दोषी ठरवू नकोस. गिरिजा, जे झालं ना ते आपल्या हातात नव्हतं, पण या परिस्थितीला सामोरं जाणं हे आपल्या हातात आहे. कळतं ना मी काय बोलतो? तुमची वेळ संपली. हो मॅडम. निघतो मी आता. काळजी घे. हिरो भारी आहे का तुझा? नशीब काढलंस, नाहीतर या अशा परिस्थितीत कोणी उभं राहत नाही. हा तुझ्यासाठी आणि तुझ्या सोबत उभा आहे. अगं, खूप कमी लोकांना असा जोडीदार मिळतो. खरंच विक्रांत माझ्या आयुष्यात आला हे माझं नशीबच आहे. माझ्या घरातल्या माणसांना एकत्र ठेवून आणि सतत माझ्या पाठीशी उभं राहून तो फक्त माझ्यासाठीच बनलाय हे सतत प्रूव्ह करत असतो. ही सगळी माझी माणसं आहेत आणि मी यांना जपलं पाहिजे. चला बघूया तरी आमच्या मीनाताईचे उपवास कसे काय चालू होते. मी सांगितलेलं डाएट फॉलो करता की नाही तर आपलं कळा भया ना. हॅलो मीनाताई. बोला. हो बोला. काय बोला, तुमचे उपवास कसे चालू होते ते आमका सांगा ना तुम्ही. शिरलं का ना. कसले उपास? या उपासाच्या नादात फक्त एक फळ खाल्लंय. होय ना. मग आता ह्या फळ खा, उपवास चांगले झाले का त्याची फळं गावतलीच तुमका. तुम्हाला काय जाते हसायला? इकडे मला भूक लागली. कशाला मेले ते उपासाचं नाटक केलं काय माहिती. अहो नाही कसा मीनाताई, कधी कधी असा करूच लागता. शिरला का ना. अहो हो, पण ह्या सगळ्या नादात मला खरंच चक्कर आली तर काय करायचं? अहो मग चांगलाच आहे ना. म्हणजे हो तुमचं रिअल परफॉर्मन्स सगळ्यांका बघू मिळतो लो. शिरला का ना. तुम्हाला माझी ही अवस्था बघून खूप मजा येते का? हो असं म्हटलंय का मी. पण विक्रांतरावांचा विश्वास बसणं पण तेवढाच गरजेचा. शिरला का ना.
अहो हो, पण त्यासाठी हे सगळं म्हणजे काय करूचच लागतं ना तर महेश रवांगा आणि विक्रांत रवांगा काय वाटत तुमका काय पडलेलंच नाही. त्यांना काही वाटू दे. अहो असं बोलून कसं त्याला आता परत विक्रांतराव घर सोडून गेले तर त्यालाच का तुमका नाही नाही, असं नको व्हायला. होय ना म्हणून म्हणतोय तुमका पण गिरिजाची तेवढीच काळजी आहे असं त्यांना दिसा होया त्याला का ना. अहो पण हे सगळं अजून किती दिवस चालणार आणि मुळातूनच ना मला त्या मुलीबद्दल अजिबात वाईट वाटत नाही. नाही ह्या माका पण माहिती आहे पण त्यांका तसा वाटू नये. असा जर तुमका वाटत असत ना तर ह्या नाटक करूचाच लागात. मीनाताई तुमका केसान गळो कापूचो हा शिरला का ना. नाही तुमचं सगळं बरोबर आहे पण आता बरोबर सगळा मग पण मिन किती लावता. माझा ऐका तुमका काव्या सून मनान हवी की नको. हो हो हवी तर. हवी ना मग तुमचं काम गिरिजाच करताला. गिरीच्या म्हणजे म्हणजे काय म्हणतास तुम्ही. गिरिजाच विक्रांतला सांगता की नाही बघा आता माझं काय होईल असं वाटत नाही त्यामुळे तू काव्याशी लग्न करून मोकळा हो. फिरला का ना. असं खरंच होईल. होईल होताला सगळा होताला आपण असा करूकच घेतलेला ना. त्यामुळे तुमच्या मनातला गिरिजा बोलान मोकळा होता की नाही बघा तुम्ही. वा वा वा, असं झालं तर बरंच होईल. काय सॉलिड डोकं चालतो तुमचं. अरे म्हणजे काय रमाकांत मयेकर म्हणतात माका आपले प्लॅन सगळे सॉलिडच असतात. फिरला का ना. वा वा वा, हे सगळं ऐकूनच पोट भरलं बघा माझं. भन्नाट सुचतं तुम्हाला. म्हणजे काय रमाकांत मयेकर म्हणतात माका खावा हा तुम्ही उपवासाची फळा खावा ठेवतोय फळा. मी जगात सांगतो उपवासाची फळा खावा पण आमच्या घरातल्या फळा कोणच तोडला होणार ना. काय करत्या कर्माची फळा आपणाकच भोगूची लागतात ना. भीती वाटते मला. प्लीज मला बाहेर काढ. तुमची वेळ संपली, चला. 2 मिनिटं. अहो आधीच तुम्हाला 5 मिनिटाच्या वरती वेळ दिलाय आणि तशी त्यांना आज बेल मिळणार नाहीये आणि तुम्ही एवढ्या वेळ इथे थांबू शकत नाही. चला तुम्ही. हे बघ घरून डब्बा आलेला नाहीये, जेव्हा येईल तेव्हा बघू. ओ मॅडम तुम्ही काय बोलताय. तुम्ही ताईला खोटं का सांगताय. मी तुम्हाला आत्ताच मगाशी डबा दिला ना. तुम्हीच म्हणाला की आम्ही देऊ तिला. ए तुम्हाला नको शिकूस. हे बघा मी तुम्हाला शिकवत नाहीये. मी फक्त तुम्हाला सांगतो की मी डबा दिला होता. हा मग दिला असशील, मग मी काय लपून ठेवते काय. हो तुम्ही एक काम करा, तुम्ही इन्स्पेक्टर साहेबांना बोलवा, मला त्यांच्याशी बोलायचं आहे. ए माझ्याशी बोल ना. त्यांच्याशी काय, साहेब कशाला हवेत तुला. ती पोलीस कॉन्स्टेबल एवढी वेळ का वागत होती. म्हणजे मी डबा नेऊन दिला तरी तिने सांगितलं घरून डबा नाही आला. नाही पण हे असं करून तिला काय मिळणार. वर ताईला पोलीस स्टेशनचं जेवण देत होते पण पोलीस स्टेशन मध्ये जेवण नाही देत. काहीतरी गडबड नक्की आहे. कॉफी. काय झालं. कसला विचार करताय. वहिनी काहीतरी गडबड आहे. म्हणजे मी डब्बा द्यायला पोलीस स्टेशनला गेलो होतो ना तर ती कॉन्स्टेबल जरा विचित्रच वागत होती. विचित्र. विचित्र म्हणजे मी डबा देऊन तिथून निघत होतो
तितकंच माझ्या कानावर असं आलं की तिने ताईला सांगितलं की तुमच्या घरातून डबाच नाही आला. काय? हो, मला पण काही कळलंच नाही. आणि ती ताईला पोलीस स्टेशन मधलं जेवण जेवायला फोर्स करत होती. हो, पण त्यात मीठ असेल ना. हा, मी परत तिथे गेलो पण तिचं तेच सुरू होतं. काय बोलायचंय बोल ना माझ्याशी. त्यांच्याशीच बोलेन. काय तुम्ही चाललंय? सरळ सरळ कसला आरडाओरडा चाललाय? अहो साहेब, हा पोरगा एकतर डब्बा घेऊन आला नाही आणि माझ्यावर आरोप करतोय की मी डब्बा आणला आणि तुम्ही दिला नाहीत म्हणून. आणि सर, तो वर हेही म्हणाला की ह्याच्या बहिणीवर मी इकडचं जेवण खायची जबरदस्ती करते. हे बघा, आता एखादी व्यक्ती जर आरोपी म्हणून कोठडीमध्ये असेल तर आपण तिला घरातून डबा देऊ शकतो आणि कायद्यानुसार मी तेच करतोय. पण या मॅडम ऐकायलाच तयार नाहीयेत. माझ्या समोर खोटं बोलतात की मी डबा दिलाच नाही म्हणून. ए, तू साहेबांना नको शिकूस. तुम्ही शांत राहा. तुम्ही घरून आणलेला डबा देऊ शकताय. भाऊ, तुम्ही नका काळजी करू. आजच्या रात्रीचाच प्रश्न आहे. उद्या ताईंना बेल मिळेलच. मान्य आहे ग वहिनी, पण ताईची जितकी काळजी वाटते ना की अभ्यासात लक्षच लागत नाही. हो, मला कळतीये तुमची काळजी, पण त्याचा परिणाम अभ्यासावर होऊन नाही ना चालणार. हा, अभ्यास तर करावाच लागणार आहे. तुम्ही करा अभ्यास. काही लागलं तर हाक मारा. हे घ्या, बरं वाटेल. कसा आराम करू वहिनी? खरं तर मलाच खूप टेन्शन आलंय. हा नॉन निग्लिजिबल ऑफेन्स आहे. कुणाचा तरी जीव गेलाय आणि त्यासाठी इतकी सहज बेल मिळणं शक्यच नाहीये. त्यात प्रेशर टाकायला त्या मुलाचे मामा आणि मामी आहेतच. ताईला बेल मिळेल ना? भूक लागली, काय करू? हा, ऑर्डर करू का? नाही, नको. उगाच सगळ्यांना कळायचं. किचन मधून घेते काहीतरी. मावशी, हा काय ग, तब्येत बिघडली की काय परत? सकाळपासून काहीच खाल्लं नाहीयेस ना तू, म्हणून होतंय असं. हा, मी ऑर्डर करते काहीतरी. अगं नाही, नको. माझा उपास नाहीये का? अगं मग हे बघ, आता जे काय खायचं प्यायचं ना, ते गिरिजाला बेल मिळाल्यानंतरच. गिरिजाला बेल मिळायला हवी. आणि माझ्या या अशा छोट्या प्रयत्नांनी ते होणार असेल ना, तर मला ते करायचंय. नक्की बेल मिळेल तिला. एक सांगशील? बोल ना. माझं ना कधीपासून एक कन्फ्युजन होतंय. तू त्या दिवशी म्हणाली होतीस की तुला गिरिजा सून म्हणून चालणार नाही, यू वोंट एक्सेप्ट हर. आणि आज त्याच मुलीसाठी तू उपवास वगैरे करतेस. ए मावशी, प्लीज डोंट मिसअंडरस्टँड. मला ना वाटलं म्हणून मी पटकन विचारलं, कारण मला कळत नाही की तुझ्या मनात नक्की काय सुरू आहे. आता हिला खरं काय ते सांगूही शकत नाही. नाही, हे बघ, तुझं कन्फ्युजन होणं साहजिक आहे. पण खरं सांगू का,
त्यावेळेस ना मी लोकांचा विचार करून चिडली. पण आता गिरिजाचं हे असं जेलमध्ये असणं विक्रांतच्या आयुष्यावर परिणाम करणारं ठरू शकतं, त्याच्या बिझनेसवर परिणाम करणारं ठरू शकतं. म्हणून हे सगळं. विक्रांत माझा एकुलता एक मुलगा आहे आणि शेवटी कसं असतं ना, आईचं मन मुलासाठी काहीही करायला तयार असतंच ना ग. मला भीती फक्त एवढीच आहे की या सगळ्यामध्ये ना विक्रांत सफर नको व्हायला. ए मावशी, शांत हो. हे बघ, सगळं व्यवस्थित होईल लवकरच. किती काळजी करतेस ग तू विक्रांतची. ही इज रिअली अ लकी बॉय. शांत हो ना. येऊ मी पोरीने कसे दिवस काढले असतील काय माहित. माझ्या गिरिजाबाईला लवकरात लवकर सुखरूप घरी येऊ देव. तुम्ही नका काळजी करू. आज ताई नक्की घरी परत येतील. तसंच होऊ दे गो. आज आपल्यासाठी खूप महत्वाचा दिवस आहे ना. हा, आज सगळं नीट पार पडलं म्हणजे झालं. आई, टेन्शन घेऊ नकोस. आपल्या त्यांनी काहीही केलेलं नाहीये. या सगळ्यात अडकणं शक्यच नाही. हो आई, ताई बरोबर बोलतात. आपण ना चांगलाच विचार करूया म्हणजे सगळं चांगलं होईल. तेच तर. बरोबर आहे तुमच्या दोघींचं.